दिनांक 28 डिसेंबर वार गुरुवार 2023 या दिवशी गुरुपुरुष अमृत योग तयार होत आहे। हा योग भारतीय संस्कृतीतला सर्वात मोठा योग आहे आणि हा योग 12 वर्षानंतर एकदाच येतो। या दिवशी आपल्या जीवनातून आपल्याला दारिद्र्य नष्ट करता येऊ शकते, घरातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी उपाय करता येऊ शकतात। थोडक्यामध्ये आपल्यासाठी हा अमृत योग आहे। या गुरुपुरुष अमृताच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करणं टाळायच्या आहेत। अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत? थोडक्यामध्ये आपल्याला गुरुपुरुष अमृत योग हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र योग आहे। आपल्याला आपल्या घरातील भांडणं, आपल्या घरातला ताणतणाव आणि आपल्या घरातलं दारिद्र्य जर नष्ट करायचं असेल तर काय करायचं असतं, त्यासाठी मी व्हिडिओ बनवलाच आहे। परंतु या दिवशी मात्र 4 गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। या 4 गोष्टी जर आपण या दिवशी करायच्या नाहीत आणि जर या 4 गोष्टी आपण या दिवशी जर केल्या तर आपल्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील। तर त्या गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्यात आपल्याला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गुरुपुरुष अमृत योग हा 12 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। या पवित्र योगाला भगवान श्री ब्रह्मदेवाचा शाप आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही विवाहाच्या संदर्भात कोणतंच काम करायचं नाही। विवाहाच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये विवाहाची बोलणी असेल किंवा पाहायला जाणे असेल, सोयरी काढणे असेल किंवा लग्नाची तारीख काढणे असेल, या गोष्टी आपल्याला चुकूनही गुरुवारी करायच्या नाहीत, गुरुपुरुष अमृताच्या दिवशी करायच्या नाही। कारण ब्रह्मदेवाचा शाप असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी मुख्यतः करून टाळायच्या आहेत। गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातला जो झाडू आहे त्या झाडूला चुकूनही लात मारू नका, चुकूनही त्याला झाडू लावू नका। ही एक गोष्ट आपल्याला टाळायची आहे। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे, या दिवशी आपण चुकूनही कोणाच्या घरून काहीही उसणं आणू नका आणि कुणालाही उसणं देऊ नका। या दिवशी थोडक्यात व्यवहार थांबवा। आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गुरुपुरुष अमृताच्या दिवशी पैशाची देवाणघेवाण चुकूनही करू नका। कारण माता लक्ष्मी आणि कुबेर या देवतेंसाठी हा गुरुपुरुष अमृत योग सगळ्यात महत्त्वाचा असतो। यांची जर आपल्याला कृपा मिळवायची असेल तर या 4-5 गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील आणि या गोष्टी आपण जर टाळल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती धन समृद्धीचा लाभ होऊ शकतो। मित्रांनो, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।